विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लर्न टू क्रिएट विथ लोगो प्रोग्रामिंग या चॅप्टरचे प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न आहे बहुविकल्पीय प्रश्न। या ऑप्शनने रन पर्याय सक्रिय होतो। ए शिफ्ट प्लस आर, बी शिफ्ट प्लस एच, सी शिफ्ट प्लस क्लिक, डी शिफ्ट प्लस एच। करेक्ट ऑप्शन आहे सी शिफ्ट प्लस क्लिक। उजव्या आणि डाव्या ब्लॉकसाठी डिफॉल्ट मेजरमेंट आहे। ए 100, बी 90, सी 200, डी 190। करेक्ट ऑप्शन आहे बी 90। स्क्रीनवर टर्टल पोझिशन करण्यासाठी ब्लॉकचा वापर केला जातो। ए सेट एच, बी सेट शेड, सी सेट एक्स वाय, डी एक्स कॉर्प। करेक्ट ऑप्शन आहे सी सेट एक्स वाय। पुढचा प्रश्न आहे आय ब्लॉक कॅटेगरी मध्ये आढळून येतो। ए नंबर्स, बी फ्लो, सी पेन, डी माय ब्लॉक्स। करेक्ट ऑप्शन आहे ए नंबर्स। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे रिक्त स्थान भरो। फिल स्क्रीन ब्लॉक स्क्रीनचा कलर चेंज करतो। पिवळा रंगाचा कोड 20 आहे। आर्क ब्लॉक वापरण्यासाठी आपल्याला अँगल आणि रेडियस निर्दिष्ट करावे लागेल। पुढचा प्रश्न आपल्याला ट्रू आणि फॉल्स चेक करायचे आहे। टर्टल आर्ट मध्ये शेप्सचे रंग चेंज करणे शक्य नाही। फॉल्स। टर्टलची करंट पोझिशन जाणून घेणे शक्य आहे। करेक्ट। ब्लॉक्सचा वापर ब्लॉक्सना वारंवार एक्झिक्यूट करण्यासाठी केला जातो। हे जे ब्लॉक दिसते इथे, याचा वापर ब्लॉक्सना वारंवार एक्झिक्यूट करण्यासाठी केला जातो। करेक्ट। पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। पीयू आणि पीडी ब्लॉक्सची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। आन्सर। पीडी ब्लॉक नेहमी पीयू ब्लॉक नंतर एक्झिक्यूट केला जातो। अंमलात आणल्यावर टर्टल हलताना एक निशाण सोडतो। पुढचा प्रश्न आहे टर्टल आर्ट मध्ये स्टॅक म्हणजे काय? याला नाव देण्यासाठी काय कायदा आहे? काय फायदा आहे? आन्सर। टर्टल आर्ट मध्ये ब्लॉक्सद्वारे कमांड दिल्या जातात। ब्लॉकच्या कर्माला स्टॅक म्हणतात। स्टॅक वापरल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा कोड लिहावा लागणार